दिनांक 29, 30 व 31 या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल भरपूर पाऊस होता आणि ज्या ठिकाणी डेजिग्नेटेड प्लेस आहे त्या ठिकाणी भरपूर पाणी साचलं होतं आणि आपण हेही पाहिलं असेल की एक पोलीस ऑफिसर तिथे भोवळून पडला आणि त्याला मदत मराठा सेवकांनी केली। वाईट गोष्टी दाखवल्या जातात, चांगल्या दाखवल्या जात नाहीत, आपल्याला त्या दाखवणं गरजेचं आहे। मराठ्यांनी आजपर्यंत कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही, उलट त्यांचे हक्क प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यांचे हक्क अबाधित केलेले आहे। ही राजश्री शाहूंनी, शिवाजी महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी आणि बऱ्याचशा अशा मोठ्या लोकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे। तरी दादांचं हे आंदोलन हे सरकारविरुद्ध आहे, दादांचं आंदोलन हे प्रशासनाच्या विरुद्ध आहे। येथील लोकांना कोणताही त्रास देण्याचा त्यांचा कोणताही मानस किंवा उद्देश नाही, हे त्यांच्या आव्हानातून या वेळोवेळी दिसलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी, काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत, जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा डाव आहे। परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। आज माननीय कोर्टाने एवढं सांगितलं आहे, 5000ची परमिशन आहे, तुम्ही 5000 इथे राहा, बाकीचे इव्हॅक्युएट करा। त्या संदर्भात दादा आता पुढील आदेश जनतेला देतील। की या आंदोलनामध्ये हुल्लडबाजी होते, अप्रत्यक्ष तुम्ही मान्य केलं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलक असू शकतात हेही मान्य केलं, पण आज कोर्टाने आझाद मैदान सोडून इतर सर्व जागा वॅकेट करण्याचे आदेश दिलेले आहेत। याकडे तुम्ही कसं बघणार आहात किंवा याबाबतच्या सूचना कशा पारित करणार? असं आहे, ज्या दिवशी नियम आला त्या दिवशी त्याच्या पूर्वीचा अर्ज आहे हे सरकार सांगत नाही। आज तुम्ही आंदोलक कशी येणार, कुठून येणार, दादांचं आव्हान 4 महिन्यापासून आहे। या सगळ्याच गोष्टींची बाब आपल्याला एकत्रित बघावी लागेल। एक पाय बांधायचा आणि दुसऱ्या पायाने पळायला लावायचं, अशा ह्या अटी व शर्ती ज्या असतात त्या तुम्ही घालून उपयोग नाही। तुम्ही सरकारने काय पाहिलं पाहिजे आंदोलनकर्त्यांचं, त्याच्यानंतर विनंती आहे मुद्द्यावर या, तुम्ही ऑर्डरच्या सगळ्यात शेवटी केलेली मागणी कोर्टानं मान्य केली, ही महत्वाची गोष्ट बरोबर। त्याच्या आधी मात्र आझाद मैदान सोडून इतर दक्षिण मुंबईतल्या सीएसएमटी वगैरे जागा वॅकेट करायचे आदेश दिले, त्याबद्दल काय सांगता? त्याबद्दल कोर्टाने यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्या नियम पाळायचे आहेत आणि नवीन नियम पाळण्याचा देखील दादांनी जो अर्ज दिला, तुम्हाला माहिती असेल 26-27 तारखेला तो अर्ज दिला गेला आहे आणि त्याच दिवशी त्यांनी हेही सांगितलं आहे की वेळोवेळी जी दररोज मागणी करायची आहे, उपोषण आमरण आहे, त्या संदर्भात त्यांचा अर्ज असा आहे। त्या दिवशी सुद्धा एक वेगळा अर्ज दिला की उपोषण आमरण उपोषण असल्यामुळे दररोज हा अर्ज करणं शक्य नाही। आज तुम्ही 9:30 ते 5:30 या ड्युटी केल्यासारखा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही बाब आम्ही आमच्या अर्जामध्ये दिलेली आहे, परंतु ही बाब कोर्टापुढे जाणीवपूर्वक आणली जात नाही। आम्ही उद्या आता त्या गोष्टीबद्दल आम्ही उहापोह कोर्टापुढे कडू की एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणं योग्य नाही। ही डेजिग्नेटेड प्लेस आहे, दादांचं आमरण उपोषण एका जागेवरच आहेत। आमरण उपोषण असल्यामुळे दादांची तब्येत तशी खालावली आहे, त्यांना सकाळी ह्या गोष्टी मी बोलण्यास गेलो, परंतु त्यांची बोलण्याची ताकद आणि मनस्थिती नाही। आपण सगळे पाहता 4था दिवस आहे, तर आपण सुद्धा मी आपल्या माध्यमातून मराठा सेवकांना, आंदोलकांना आवाहन करतो, शांततेत तुम्ही ज्या आदेश आहेत दादा सांगतील त्या तुम्ही पाळा आणि तुम्ही 5000 सोडून याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मैदानामध्ये किंवा मुंबईच्या कुठल्याही ठिकाणावर थांबू नये। कोर्टातून म्हटलेलं आहे की आम्ही जरांगे पाटलांची समजूत करू, त्या मुद्द्यावरती तुम्ही बरोबर आहे, स्वतःवर ते जबाबदार वकील आहेत, त्यांनी जबाबदार वकिलासारखं वागावं आणि त्यांनी जे मध्ये जे मीडियाला वेगवेगळे बाईट देतात त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये कारण नसताना मनस्ताप व एक क्लेश निर्माण होतो आणि समाजामध्ये एक तेढ निर्माण होते, ती थांबवावी। त्यांना सुद्धा थांबवावं, मीडियाने सुद्धा त्यांना चुकीच्या थांबवावे, ही नम्र विनंती आम्ही या ठिकाणी मराठा सेवकांनी केली। तुम्ही जरांगे पाटील कुठल्या मुद्द्यांवर आम्ही जरांगे पाटलांची एक मुख्य ते आंदोलनकर्ते आहेत, मराठा या सर्व सेवकांनी महाराष्ट्रातून आलेल्या याची घेतली पाहिजे, त्यांचा आदेश झाला पाहिजे, त्यांचा आदेश आज शिरसावणी आला आणि या उलट मी आता आमच्या दोन्ही वकिलांनी राजेश टिकाळी जी असतील, दुबे जी असतील, सांगितलं की तुम्ही सरकारला त्यांनी केलेली मागणी मान्य करायला लावा। आंदोलन 1 दिवसात 1 तासात दादांनी देखील सांगितलं, मी सुद्धा बऱ्याच वेळा मीडिया समोर सांगितलेलं आहे, आंदोलन वाढवण्याचं कारण काय? ठीक आहे, त्याला काही प्रोसिजर आहे, परंतु त्यांनी घोषणा केल्यानंतर लेखी स्वरूपात काही दिलं तर आंदोलन थांबू शकतं। आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.